ठाकरेंच्या सेनेचे आमदार रवींद्र वायकरांना ईडीचं तिसरा समन्स आलेला आहे। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये रवींद्र वायकर यांची ईडी आता चौकशी करणार आहे। तर सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश रवींद्र वायकर यांना देण्यात आले आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट करत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, आपण पाहतोय 2 समन्स बजावल्यानंतर आता तिसरा समन्स हे रवींद्र वायकर यांना आलेला आहे आणि या संदर्भात आता त्यांची ईडी चौकशी करणार आहे। काय प्रक्रिया असेल आता या चौकशीची? नक्कीच होता पाहायचं झालं तर या आधी देखील रवींद्र वायकर यांना ईडी कडून समन्स आहे तो पाठवण्यात आलेला होता, परंतु त्या समन्सला रवींद्र वायकर आहेत ते उपस्थित राहिले नव्हते। त्यामुळे आता तिसरा समन्स आहे तो आता ईडी कडून पाठवण्यात आलेला आहे। ईडी कडून याआधी देखील या संदर्भात संपूर्णपणे चौकशी आहे ती या प्रकरणामध्ये केली गेलेली आहे। रवींद्र वायकर यांच्या घरी देखील धाड घालून अशा प्रकारची जी चौकशी आहे किंवा जे काही माहिती पाहिजे असलेले कागदपत्र आहेत ते तपासण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने ही संपूर्णपणे समन्स आहे तो बजावण्यात आलेला आहे। आता रवींद्र वायकर ईडी कार्यालयात उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ईडी कार्यालयात उपस्थित राहिल्याच्या नंतर अधिकचे पुरावे कशा प्रकारे आहेत किंवा बँक स्टेटमेंट याच्यामध्ये आर्थिक घोटाळा कशा प्रकारे झालेला आहे या अनुषंगाने संपूर्णपणे तपासणी आहे ती ईडी कार्यालयाकडून केली जाईल। त्यासाठी रवींद्र वायकर यांना ते आता सोमवारी बोलवण्यात आलेलं आहे आणि रवींद्र वायकर हे आता सोमवारी ईडी कार्यालयात उपस्थित राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सदा नक्कीच निखिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।